संत तुकाराम महाराजांच्या पंढरपूरच्या वारीसाठी उद्या देहू येथून प्रस्थान होणार आहे आणि या वारीसाठी अकलूज येथून मोहिते पाटील घराण्याचा अश्व हा पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत असतो। याच अश्वाचे पद्मजादेवी मोहिते पाटील यांच्या हस्ते पूजन होऊन देहू येथे प्रस्थान झालंय। दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माऊली डांगे यांनी। पाहूया। संत तुकाराम महाराजांचं उद्या पालखी प्रस्थान होत आहे आणि या पालखी प्रस्थानामध्ये मोहिते पाटील कुटुंबाचा हा अश्व आता उद्देशाला आज निघणार आहे। आपण मोहिते पाटील धवलसिंह डॉक्टर मोहिते पाटील यांच्या मातुश्रीत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय सांगाल की या घोड्याचं महत्त्व काय, काय घोड्याचं नाव आहे? घोड्याचं नाव बलराज आहे, मारवाड जातीचं आहे आणि आम्ही देताना सुद्धा म्हणजे संस्थानला जे आम्हाला मान मिळाला आहे देव संस्थानचा, हा लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील साहेबांनी त्यांच्या काळात त्यांनी 38 वर्षापूर्वी त्यांना मान मिळाल्यानंतर त्यांनी ती प्रथा सुरू केली। आम्ही देताना सुद्धा आम्ही शुभ लक्षणाचा ते बालभवरे वगैरे असतात आणि त्याची लक्षणं आणि चांगल्या ह्याचा आम्ही घोडा बघून देतो आणि चांगल्या नसलचा, चांगल्या लक्षणाचा, चांगले बालभवरे असलेला त्याची विशिष्ट पद्धतीने काळजी घेतली जाते की त्याचा खुराक वेगळा असतो आणि त्याला तालीम म्हणा किंवा त्याचं मसाज, त्याला तूप, चांगलं दूध, गूळ आणि बाकीचे पण जे घोड्याचं खाद्य केलं जातं ते विशिष्ट प्रकारचं त्यांना ते हे केलं जातं आणि गर्दीमध्ये बुजू नये, हे घेऊ नये म्हणून त्याच्यासाठी त्याला एक तालीम दिली जाते। वर्षभर त्याचं वेगळं प्रकारे त्याला सांभाळलं जातं। त्याच्यासाठी सेपरेटच म्हणजे वैभव आणि हे तुळशीराम वगैरे असे 2 जण आहेत ती बघतात आणि आता पालखीसाठी जवळजवळ 21-22 दिवसाचा सोहळा असतो, त्यासाठी अजून 1-2 एक्स्ट्राचे आम्ही देतो आणि टेम्पोमध्ये त्याचं खाद्य वेगळं सगळं असतं त्याची निगराणीचं। नक्कीच आपण एकंदरीत बघितलं तर डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांचा जो अश्व आहे ते उद्या संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी आज विधिवत पूजा करून निघालेला आहे। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।